नमस्कार, मी दीक्षा चंदनशिवे सांगोलची रणरागिणी या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मी वाणी चिंचाळे ग्रामपंचायत सदस्य बहुजन समाज पार्टी जिल्हा प्रभारी बाळासाहेब गढिरे. आज 15 ऑगस्टपासून मी आंदोलनाला इथं बसलेलो. आज 1 महिना उलटून गेला. आज 18 तारखेला आमच्या गावचे सर्व नागरिक इथं समर्थन देण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी आले होते. तर ह्या आंदोलनाला सामान्य जनतेचं आमच्या गावकऱ्यांचं समर्थन आहे. पण ह्या न्यूजच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून मला लोकांना बाकीच्या 69 गावातल्या लोकांना आव्हान करायचं आहे. त्या गावातील लोकांनी या आंदोलनाला सहकार्य केलं पाहिजे आणि या आंदोलन जेवढं मोठं करताय तेवढं केलं पाहिजे. हा आमच्या अस्तित्वाचा उद्या आपण गुलाम होणार आहे. त्याचा आपण ताकद बनलं पाहिजे की आपण पुढं गुलाम झाला नाही पाहिजे. अशा व्यवस्थेला आळा घातला पाहिजे. ह्याच्यासाठी सगळ्या गावांनी इथे एकत्र आलं पाहिजे. ह्याच्यासाठी आपण सांगोल तालुक्यात आंदोलनाला बसलोय. तर ही जी व्यवस्था भ्रष्ट व्यवस्था आहे, या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल झालं पाहिजे. तर त्या कॉन्ट्रॅक्टदारावर फौजदारी गुन्हा दाखल झालं पाहिजे. तर जे जनतेची पैशाची लूट केली जाते आणि शासनाची फसवणूक न झालेल्या कामाचे MB बनवणं, जे काम झालंच नाही ते अस्तित्वात आहे असं दाखवणं, कागद चुकीचे बनवून शासनाची दिशाभूल करणं, त्याच्यासाठी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालं पाहिजे. तर आणि प्रथम मागणी माझी वाणी चिंचाळे गावाला मी धरून बसल्यामुळं आंदोलनाला वाणी चिंचाळे गावाचं काम तात्काळ चालू करण्यात यावं आणि जे कॉन्ट्रॅक्टदार अशी कामं केलेले ती एक माझ्या जेव्हापासून आंदोलनाला बसली माझ्या जेवढी गावं आली ती ह्या कॉन्ट्रॅक्टदाराची सगळ्या गावातली ही तक्रार आहे. का माझ्या गावात 2 टाक्या तर बांधल्या त्या, बाकीच्या गावात टाक्या बी नाही, पायपा वरच्यावर पेरलेल्या त्या. तर त्या गावातली सुद्धा लोक माझ्याकडे आले. सरपंचांनीही त्यांच्याशी भांडणं केली. आमच्या गावात चांगलं काम करा, ग्रामसेवकनं भांडणं केली, त्याच्यासाठी तक्रारी झाल्या. तरी सुद्धा ह्या मुजोर कॉन्ट्रॅक्टदारांनी या आमदार किंवा प्रशासकीय अधिकारी ह्यांच्यावर डोक्यावर हात असल्यामुळं गावातल्या लोकांना ह्याची व्हॅल्यू दिली नाही. तर अशा प्रत्येक सरपंचाला आणि ग्रामसेवकाला ह्याचा अनुभव आलेला आहे. असं एक लढाई संपलेली होती. लढाई 2022पासून ज्याच्या लक्षात आलं ही काय नवीन विषय नाही. ह्याच्यासाठी वेळोवेळी आंदोलनं झाली, सगळी झाली. पण ह्या व्यवस्थेने चुकीची माहिती देऊन ही वेळोवेळी आंदोलनं दाबण्यात आली. पण आता ही आंदोलन दबणार नाही. मी कागद घेऊन मी कायदेशीर लढाई लढणारा माणूस आहे. मला सत्ता जे आमदार साहेब म्हणले आपली महाराष्ट्रात सत्ता नाही. या बहुजन समाज पार्टीला ना गावात सत्ता लागणार आहे, ना तालुक्यात लागल, ना महाराष्ट्रात लागल. बहुजन समाज पार्टी संविधान घेऊन चालणारी पार्टी आहे आणि जोपर्यंत न्याय भेटणार नाही या संविधानाच्या जीवावर ही लढाई लढल आणि जिंकून दाखवल. वाणी चिंचाळ्याला पाणी देणारच आणि या अधिकाऱ्यांवर वचक बसवून त्यांना या भ्रष्टाचाराला आळा बसवून ह्यांच्यावर एक जबर बसली पाहिजे की भ्रष्टाचार केला का ही सामान्य जनता कधी उठल आणि आमचा कार्यक्रम करल ही त्यांना भीती दाखवायसाठी बाकीच्या गावांनी सहकार्य करावं. त्यांची लढाई सुद्धा जर का गावं माझ्याकडे आली, वाणी चिंचाळे गाव जसं आज समर्थन देण्यासाठी आलं तसंच बाकीची गावं आली तर तीही लढाई मी पूर्ण पाठपुरावा करून त्यांची त्या पद्धतीने लढाई देऊन लढून पाणी त्यांना देण्याचा प्रयत्न करेल. पण ही लढाई माझी पाण्याची फक्त नाही, त्या व्यवस्थेविरुद्धची लढाई आहे आणि भ्रष्ट झालेली व्यवस्था, आम्हाला गुलाम बनवू पाहणारी व्यवस्था, ही पैसावाला पैसा गरीब राहायला पाहिजे आणि श्रीमंत झाला पाहिजे, त्या व्यवस्थेला आळा घालण्याची लढाई आहे. तर सामान्य जनतेने सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं एवढे सामान्य जनतेला आव्हान करतो. सांगोल तालुक्यातील सगळ्या जनतेला आव्हान करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. आतापर्यंत वाणी चिंचाळेला 1,27,00,000चा जो निधी दिलेला आहे, मंजूर झालेला आहे, असे 59 गाव आहे ती. तर 59 गावामध्ये आतापर्यंत कितीचा हे भ्रष्टाचार झाला असेल असं तुम्हाला वाटतंय? वाणी चिंचाळे गावामध्ये 1,35,00,000 रुपये मंजुरी होते आणि 1,27,00,000 रुपये कॉन्ट्रॅक्टदाराला अदा केलेला आहे. पूर्ण कामाची रक्कम ती आहे ते पूर्ण दिलेली आहे त्याला. अशी जी 69 गावं सांगोल तालुक्यात आहेत त्यातल्या 17 गावांनी ताबा घेतलेला आहे आणि 52 गावांचा ताबा अजून घेतले नाही. का तर त्या गावात काम अपूर्ण आहे. त्या गावाने ताबा घेतला नाही याचा अर्थ त्या गावात काम अपूर्ण आहे. पण माझ्याकडे रेकॉर्ड आहे, त्या गावांच्या MB पूर्ण बनवलेल्या आहेत. त्या 52 गावांचे पैसे काढून नेलेलं आहे आणि ज्या 17 गावांच्या जे MB ताबा घेतलेला आहे त्याही गावात मला भ्रष्टाचार निदर्शनास आलेला आहे. वज्रेसारखं गाव, अजून काय गाव आहे ती गावं माझ्याकडे आले. मग मला कळलं की त्या गावाच्या सरपंचाने वगैरे ताबा घेतलेला आहे. तर अशात 69 मधल्या 10-15 गाव मला वाटतं मोजून चांगल्या पद्धतीनं काम झालं असेल.
ते बी मी गेलो नाही म्हणून मला वाटते. एक आपण धरून चालू रेकॉर्डला 52 गावं तर भ्रष्टाचाराची आहेत तेच 17 मधली बी काय गावं माझ्याकडे आली. म्हणजे पूर्णपणे 100% घोटाळा आहे म्हणायला काय हरकत नाही. जी गावात 50% काम झालेलं आहे, उर्वरित 50% काम जर का वेळेत नाही झालं तर तीही काम न झाल्या जमा होणार आहे, त्या झालेल्या कामाची माती होणार आहे. म्हणजे पूर्णपणे 100% सांगोल तालुक्याला जे 100 कोटीचा निधी आलेला आहे त्याचा पूर्णपणे घोटाळा होणार आहे. तर त्याला ह्या न्यायिक जी योजना काढली सरकारनं त्याच्यापासून वंचित राहावं लागणार आहे. असेल बघावं लागेल. 3 आमदार आहेत, तर 3 आमदारपैकी आतापर्यंत तुम्हाला एकही आमदार भेटण्यासाठी आले नाही आहेत अजूनही, आणि तुम्हाला वाटतंय का आता येतील म्हणून? 15 ऑगस्टला ते अनावदानानं आमच्याकडे भेटायला आले. त्याच्यानंतर आम्हाला वाटत नाही पुढल्या 26 जानेवारीपर्यंत येणार नाही. 26 जानेवारीला ते बी आमच्याकडेला कोणतरी असेल तर ते आमच्याकडे येतील. जर का इथं कोण नसेल तर ते तिकडे जाऊ शकते. आणि आम्ही बी काय त्यांना फोर्स टाकत नाही. आम्हाला न्याय कुठला आमदार खासदार देणार नाही. आम्हाला न्याय इथं बसणारे जे संविधानानं पदाधिकारी आहेत ते आम्हाला न्याय देणार आहेत. त्यांच्याच आम्ही छताडावर बसून आम्ही न्याय घेणार आहे. आम्हाला कुठल्या आमदाराकडं अपेक्षा नाही. ठीक आहे मॅडम. आणि अधिकारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं ही मोठा विषय आहे. का तर ह्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचा अधिकार हा सीओ आणि जिल्हाधिकारी साहेबांना आहे. आणि ही सगळीच व्यवस्था भ्रष्ट असल्यामुळं ह्यांच्यावर अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणं ही अवघडच गोष्ट आहे. पण इथं लोकशाही आहे आणि लोक आहे ती राजा आहे. जेव्हा लोक ही निर्णय घेतलेले आपल्याला भ्रष्ट अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करायचा आहे त्यावेळेस त्या जिल्हा अधिकाऱ्याला सीओला गुन्हा दाखलच करावा लागेल. मग त्या लोकांनी ठरवायचं आहे गुन्हा त्यांच्यावर दाखल करायचा आहे का नाही. मी तर विषय घेऊन निघालेलो आहे आणि मी त्याच्यासाठी मंत्रालयात जाऊन आलो. त्यांच्याकडं ती मागणी केलेली आहे गुन्हा दाखल करण्याची. तर त्यांनी 90 दिवसात नाही कारवाई केली तर मी जनहित याचिकेतनं ती दाखलच करणार आहे. मी काय सोडणार नाही. पण जी कायदेशीर प्रोसेस आहे की चौकशी झाल्यानंतर त्यात आढळून ही मी काय तोंडी बोलत नाही. या अधिकाऱ्यांनी मी जेव्हा पाहणी लावली, चौकशी लावली, त्यावेळेस पाहणी अहवालात ही सगळा भ्रष्टाचार दिलेला आहे. त्या पाहणी अहवालावर सीओ आणि जिल्हाधिकारी गुन्हा दाखल करू शकते ते. पण ही व्यवस्था भ्रष्ट असल्यामुळे ती करून घेणार नाही. ते निलंबित करणं एवढीच त्यांच्याकडे कारवाई. पण निलंबित हा त्या कारवाईचा विषय होणार नाही. फौजदारी गुन्हा जोपर्यंत दाखल होणार नाही ह्या अधिकाऱ्यावर वचक बसणार नाही. ही 100 कोटीचं घोटाळा करणार आणि 50%वर निलंबित होऊन दुसरीकडे जाणार. परत त्या अधिकाऱ्याला जे चौकशी करायला येतो या त्याला 2-3 कोटी लाख देऊन निर्दोष होणार आणि परत वरल्या मंत्र्याला 10-20 लाख कोटी रुपये देऊन परत प्रमोशन करून घेणार. त्यामुळं आमच्यावर निलंबनाचा आम्हाला विश्वास नाही. आम्हाला त्यांच्यावर फौजदारी गुन्हाच दाखल झाला पाहिजे. आणि हे जनतेच्या पैशाची लूट आणि शासनाची फसवणूक त्या अंतर्गत जनते गुन्हा दाखल होऊ शकतोय. फक्त जनतेला हे जे ताकद बनावं लागेल. वाणी चिंचाळ्याला पाणी 100% जाणार. जोपर्यंत पाणी जाणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही. मग जनतेनं ठरवायचा ह्याच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे. आज आपण 33 दिवस झाले ते बसलाय. 33 दिवस तहसील करण्यामध्ये तहसीलदाराचे आपल्याला काय रिस्पॉन्स? तहसीलदार साहेबांनी त्यांच्या परीनं काम केलेलं आहे. त्यांच्या परीनं पाणी पुरवठा आणि BDO साहेब यांना लेटर काढलेलं आहे. BDO साहेबांनी पाणी पुरवठा आणि जिल्हा परिषदेला लेटर काढलेलं आहे. पण इथनं लेटर गेल्यानंतर वरनं लेटर येणं गरजेचं होतं. ह्यांनी लेटर काय काढलं, इथं 15 तारखेपासून आंदोलनाला बसलेला त्याचं निरसन तुम्ही करा, त्याला परावृत्त करा. त्यासाठी जिल्हा लेवलनं कुठलाच अधिकारी आला नाही. पण खरा चोर आहे तर पाणी पुरवठा अधिकारी. ह्याच्या अगोदरची ना आताची ह्याच्यावर कारवाई करत नाही. तुम्ही इथं आंदोलनाला येऊन भेट देत नाही. इथं घडलेली परिस्थिती तुमच्याकडे एक बी लेटर मला आलं नाही की आम्ही ZP एक तर पाठपुरावा केला आहे. नुसतं एक लेटर देता वरनं आल्याला तुमचा काहीच पाठपुरावा नाही. आणि मेनमध्ये तुम्ही ज्या आंदोलन हे ठेकेदाराला लेटर काढणं गरजेचं होतं. आंदोलन बसले आणि तू काम तिथं पूर्ण कर. असं कुठलंही या पाणी पुरवठा विभागानं लेटर काढलेलं नाही. ही एक वाणी चिंचाळ्याला जलजीवनचा विषय नाही. मी चौकशी केली, बाकीचं जी कामं चालू आहेत ती बी भ्रष्ट स्वरूपात चालू आहे. तर अशा भ्रष्ट व्यवस्थेला वचक बसवण्यासाठी जनतेने एकत्र यावं. ही वाणी जलजीवन एक मोहरा आपण टाकला आहे. पण ह्याच्यावरनं सगळ्यात त्यांच्या कारभारावर आपण आळा घालू शकतो. तर ह्याच्यात पाणी पुरवठा विभाग निष्क्रिय ठरलेला आहे. आणि BDO साहेबांनी वेळोवेळी मला बी फोन, धनशेट्टी साहेब म्हणून ते त्याच्या चौकशीसाठी येतं, त्यांना फोन लावलं पण त्याने बी काही रिस्पॉन्स दिलेला नाही. पण मला तुम्ही जोपर्यंत त्यांना वेळोवेळी पाठपुरावा करणार नाही, त्यांच्यावर प्रेशर टाकणार नाही तोपर्यंत ती बी येणार नाही. आज एक गाव तुम्हाला पाठीमध्ये येतं. अशा किती गाव आहेत तुमच्या भागाच्या पाठीमध्ये? आता मला जुजारपूर,
यलमार मंगेवाडी, वासूद, त्याच्यानंतर कमलापूर, वाटंबरे, चिंचोली अशा अनेक गावात आलेलं आहेत. माहिती यादी आहे, त्या लोकांना मी फोन केला. कटपळची तर आज बॉडी बी आली असेल, आले का ती मला येतो म्हणलेली बॉडी. सरपंच सदस्य वगैरे सगळे आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी येतो म्हणलेले. तर बाकीच्या बी गावातनं हळूहळू जनजागृती होणार. आज 5-6-7 गावं झाली असतील, 69 गावं व्हायला वेळ लागणार नाही. पण आपल्याला जनजागृतीच्या माध्यमातून हे पूर्ण बी करायचं. जे लोकांचं हक्काचं पैसा आहे तर निधी ते आपल्याला द्यायचं ते बी लढायचे आहे. आणि या माध्यमातून व्हिडिओ आपल्या मीडियाच्या माध्यमातून ही जरी यंत्रणा तिथंपर्यंत जिल्हाधिकारी शिवसाहेबापर्यंत पोहोचली नसेल तरी बी मीडियाच्या माध्यमातून त्यांना माझं सांगणं आहे, एक विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर आंदोलनाला भेट द्यावी. आणि आंदोलनाला भेट देऊन आम्ही तुम्हाला सगळं पुरावा देतोय. त्याच्यावर तुम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, वाणी चिंचाळ्याचं काम चालू करा आणि त्या कॉन्ट्रॅक्टदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाका. सर, तुम्हाला तुम्ही म्हणताय भ्रष्ट अधिकारी आहे, त्यांच्यावर ईडीची चौकशी व्हावी असं तुमचं हे म्हणजे म्हणणं आहे का? ईडीची चौकशी वगैरे आता कसं आहे, आमचा मुद्दा आता माझी लढाई एक माझ्या गावाला पाणी नाही, ही प्राथमिक माझी लढाई आहे. आणि ईडीचा वापर सरकार चालूच आहे की त्याचा माझ्या पक्षात तुझ्या पक्षाचा ह्याचा ती वेळोवेळी चालू करते. आमची मागणी काय? अधिकाऱ्यांसाठी आमची मागणी आमच्या गावाला पहिल्यांदा पाणी भेटू द्या. आमच्या गावाला ज्या दिवशी पाणी भेटेल तेव्हा ईडी आम्ही मागणं हा यांच्यावर कारवाई करणार. आणि ती ईडीन बिडी कधी आणायची? म्हणजे असे तुमची इच्छा आहे का? आमची इच्छा मस्त आहे, भ्रष्ट कारभार थांबला पाहिजे आणि योग्य सगळं गुलाम जे आम्ही स्वातंत्र्य म्हणून घेणारे ना, आम्हाला 3 दिवस स्वातंत्र्य दिवस साजरा करायला फोर्स करणारी ही जी यंत्रणा वर आता बसायला लागली आहे ती तुम्ही स्वातंत्र्य झाला ही मान्य करा. 3 दिवस आता आम्ही पहिलेच बारका असताना चांगले कपडे घालून 15 ऑगस्ट 26 जानेवारी साजरा करायचा आहे. आता या आम्हाला प्रेशर टाकते तुम्ही 3 दिवस तिथे गेलाच पाहिजे. म्हणजे आम्ही काय आता पाकिस्तानात गेलोय का पाकिस्तानात ना आलोय? आम्हाला तुम्ही सिद्ध करायला 3 दिवस. या एवढ्या गावाला पाणी नाही आहे. या पाणी नसल्यामुळे तुम्ही आज इतके आज 33 दिवस तिथे बसताय. मग या सांगोला तालुक्याचे लोकनेते काय म्हणते? इथं एक आपले जे आमदार ते 15 ऑगस्टला त्यांचं एक नियम आहे की बाबा 15 ऑगस्टला इथं जे आंदोलन करते ती त्यांना भेटी देणं. इथं एक आमच्या शेजारी वाळूसाठी पुजारी साहेबांचं आंदोलन होतं, तिकडं ते आल्यामुळं आमच्याकडं अनावधानानं ते आमच्याकडं आलेलं आमदार आहे. ठीक आहे, आम्हाला भेट द्यायला आलं नाही. तर मागल्या वेळेस 26 जानेवारीला आम्ही बसलो आंदोलनाला, त्यावेळेस तिथनं माघारी गेलो. त्यांना बी माहीत आहे ही माझ्या हातातला विषय नाही. त्याने आल्यानंतर आम्हाला सांगितलं. जय भीम. आज 18 तारीख